नमस्कार विद्यार्थी मित्र हो. आजचं आपलं लेक्चर आहे आइन्स्टाईन्स पॉस्ट्युलेट ऑफ क्वांटायझेशन ऑफ एनर्जी अँड द फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. 12वीच्या बोर्डच्या पेपर पॅटर्नचा जर विचार केला तर हा 2 मार्कासाठी किंवा 3 मार्कासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा ह्याच्यावरचे जे इक्वेशन्स आहेत ते इक्वेशनची जी काही एक्झाम्पल्स आहेत ती एक्झाम्पलसुद्धा तुम्हाला काय आहेत बोर्डसाठी खूप महत्त्वाची आहेत. मग आइन्स्टाईनचं जे इक्वेशन आहे ते इक्वेशन कशा पद्धतीने डेव्हलप झालं त्याच्या आधी प्लँक्स जो आहे तो प्लँक्सनं काय सांगितलं होतं तर ब्लॅक बॉडी रॅडिएशन सांगितली होती आणि त्या ब्लॅक बॉडी रॅडिएशनलाच काय केलं आइन्स्टाईननं एक्सपांड केलं आणि त्याच्यानुसार त्याच्यावरती काय केलं त्यानं इक्वेशन डिराईव्ह केलं आणि त्याच इक्वेशनला काय म्हणतात आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. मग त्याच्यामध्ये आपल्याला आधी काही ज्या अझम्पशन्स आहेत प्लँक्सने ज्या काही अझम्पशन्स सांगितल्या त्या अझम्पशन्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. लक्षात आलं. त्याच्यामध्ये पहिला अझम्पशन्स काय सांगितलं बघा. द रॅडिएशन ऑफ फ्रिक्वेन्सी इज न्यू अँड द पार्टिकल्स आर डिस्क्रीट क्वांटा ऑर फोटॉन अँड एनर्जी ऑफ इच फोटॉन हॅव एच न्यू वेअर एच इज प्लँक कॉन्स्टंट दिस फोटॉन मूव्ज विथ स्पीड ऑफ लाईट. म्हणजेच काय ज्या इन्सिडेंट रॅडिएशन्स असतात त्या इन्सिडेंट रॅडिएशन ह्या कशा असतात डिस्क्रीट स्वरूपात असतात पॅकेट्सच्या फॉर्ममध्ये असतात आणि त्या पॅकेटला काय म्हणतात क्वांटा म्हणतात किंवा काय म्हणतात पोरांनो फोटॉन्स म्हणतात. आता त्या फोटॉन्सची असणारी जी एनर्जी आहे कॅपिटल ई इज इक्वल टू एच न्यू. न्यू म्हणजेच काय त्या इन्सिडेंट रॅडिएशनची फ्रिक्वेन्सी आणि एच म्हणजेच काय प्लँक्स कॉन्स्टंट. अजून काय सांगितलं ह्या जंक्शनमध्ये हे जे काही पार्टिकल्स आहेत हे जे काही रॅडिएशन्स आहेत यांचं जे स्पीड आहे ते लाईटच्या स्पीड इतकं असतं. दे मूव्ज विथ स्पीड ऑफ लाईट. हे काय फर्स्ट अझम्पशन लक्षात आलं. मग सेकंड अझम्पशनमध्ये काय म्हटलं त्यांनी व्हेन रॅडिएशन ऑफ फ्रिक्वेन्सी न्यू इज इन्सिडेंट ऑन सेन्सिटिव्ह सरफेस देर आर collisions between photons and electrons in the atoms of emitter. During such collision, the entire energy of photon is transferred to the electron without any time lag. म्हणजेच काय बघा ज्यावेळी ह्या इन्सिडंट रॅडिएशन्स त्या फोटो सेन्सिटिव्ह प्लेटवरती पडतात त्याच फोटो सेन्सिटिव्ह प्लेटला आपण काय म्हणतो पोरांनो इमिटर प्लेट. त्या फोटो सेन्सिटिव्ह प्लेटवरती पडल्यानंतर त्या फोटॉनजवळ जी असणारी जी एनर्जी आहे त्या फोटॉनजवळ असणारी एनर्जी काय होते त्या इमिटर प्लेटचे जे ॲटम्स आहेत त्या ॲटम्समध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्या इलेक्ट्रॉन्सला काय केली जाते दिली जाते. पण ही देताना बघा कोणताही वेळ घेतला जात नाही विदाऊट एनी टाईम लॅग म्हटलं आहे. लक्षात आलं. म्हणजेच ज्यावेळी फोटॉन आणि त्या इलेक्ट्रॉनचं काय होतं पोरांनो कुलिजन होतं. कुलिजन म्हणजे एकमेकांवरती ती आदळतात. लक्षात आलं. कुठल्याही दोन गोष्टी एकमेकांवरती आदळल्यानंतर त्या ठिकाणी एनर्जीची देवाणघेवाण होते. म्हणजे ह्या ठिकाणी फोटॉन आणि इलेक्ट्रॉन ह्या दोघांचं कुलिजन होतं आणि हे कुलिजन झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होते फोटॉनजवळ असलेली एनर्जी ही काय केली जाते इलेक्ट्रॉनला ट्रान्सफर केली जाते विदाऊट एनी टाईम लॅग. हे 2 अझम्पशन खूप महत्त्वाची आहेत कारण ह्या अझम्पशनवरतीच आइन्स्टाईनचं काय फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन बेस्ड आहे. लक्षात आलं. परत सांगतो बघा पहिल्या अझम्पशनमध्ये काय सांगितलं की हे जे इन्सिडेंट रॅडिएशन्स आहेत हे इन्सिडेंट रॅडिएशनची जी एनर्जी आहे कॅपिटल ई इज इक्वल टू काय असते एच न्यू एवढी असते. वेअर एच इज काय प्लँक्स कॉन्स्टंट. न्यू म्हणजे काय फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रॅडिएशन्स. आणि हे जे काही इन्सिडेंट रॅडिएशन्स आहेत त्या पॅकेटच्या फॉर्ममध्ये असतात. कशा असतात पॅकेटच्या फॉर्ममध्ये. त्या पॅकेटलाच आपण काय म्हणतो क्वांटा किंवा काय म्हणतो आपण त्याला फोटॉन म्हणतो. लक्षात आलं. हे पहिलं अझम्पशन आहे. लक्षात आलं. सेकंड अझम्पशनमध्ये काय म्हटलं तुम्हाला की ज्यावेळी ह्या इन्सिडेंट रॅडिएशन त्या फोटो सेन्सिटिव्ह प्लेटवरती आदळतात त्यावेळी त्या ठिकाणी फोटॉनचं आणि त्या इमिटर प्लेटच्या ॲटममधल्या इलेक्ट्रॉनचं काय होतं कुलिजन होतं आणि त्या कुलिजनमध्ये त्या फोटॉनजवळची जेवढी काही एनर्जी आहे ती इलेक्ट्रॉनला काय केली जाते ट्रान्सफर केली जाते. पण हे ट्रान्सफर करताना कसलाही वेळ घेतला जात नाही. लक्षात आलं. ह्या 2 अझम्पशनवरतीच आपलं काय पुढचं जे फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन आहे ते काय बेस्ड आहे. आता बघा ते इलेक्ट्रॉनला जी मिळालेली एनर्जी आहे ती किती आहे पोरांनो एच न्यू एवढी एनर्जी त्या इलेक्ट्रॉनला मिळाली. कुणाकडून मिळाली
फोटॉनकडून मिळाली. मग आता त्या मिळालेल्या एनर्जीचं काय होतं, 2 मार्गामध्ये डिवाईड होतं. 2 गोष्टींसाठी काय होतं, त्याचं डिवायडेशन होतं. कोणत्या गोष्टीसाठी काय म्हटलं बघा, दिस ॲब्सॉर्ब्ड एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन आर यूज्ड इन 2 वेज. 2 कारणासाठी काय केली जाते, ती एनर्जी वापरली जाते. पहिलं काय म्हटलं आहे, ए पार्ट ऑफ दिस एनर्जी इज यूज्ड बाय इलेक्ट्रॉन इन लिबरेटिंग इट्स सेल्फ फ्रॉम द ॲटम. म्हणजे त्या मिळालेल्या एनर्जीमधला काही भाग बघा, त्या मिळालेला एनर्जीमधला काही भाग तो इलेक्ट्रॉन काय करतो, स्वतःसाठी वापरतो. पण कशासाठी वापरतो, तर त्या ॲटमपासून लिबरेट होण्यासाठी, त्या ॲटमपासून फ्री होण्यासाठी, त्या ॲटमपासून एस्केप होण्यासाठी. लक्षात आलं. ह्याच प्रोसेसला आपण काल सांगितले, काय म्हणतो आपण, फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. त्याची डेफिनेशन पण तुम्हाला मी काल लिहून दिलेली आहे. काय, द मिनिमम एनर्जी रिक्वायर्ड टू इलेक्ट्रॉन फ्री फ्रॉम ॲटम इज कॉल्ड ॲज फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. म्हणजेच त्या इलेक्ट्रॉनला जी एनर्जी यूज करावी लागते, त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. लक्षात आलं. आता राहिली एनर्जी किती आपल्याकडे बघा, आपल्याकडे होती एच न्यू एवढी एनर्जी होती. त्या एच न्यूमधून काय झालं, फाय एवढी एनर्जी काय झाली, मायनस झाली. फाय काय म्हणतो आपण, कारण फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शनचा तो सिम्बॉल आहे बघा. द रिमेनिंग एनर्जी एच न्यू मायनस 5, लक्षात आलं, appears as kinetic energy of electron. If electron does not lose any part of this energy in the collision inside the surface and escapes with minimum kinetic energy. म्हणजे जी राहिलेली एनर्जी आहे इलेक्ट्रॉनजवळ ती किती आहे, एच न्यू मायनस 5. लक्षात आलं. मग ती राहिलेली एनर्जी इलेक्ट्रॉन काय करतो, घेतो आणि काय होतो, त्या ॲटमपासून वेगळा होतो. पण आता ती राहिलेली जी एनर्जी आहे तो इलेक्ट्रॉन काय करत नाही, लूज करत नाही. कारण ज्यावेळी तो त्या ट्यूबमधून फ्लो होत असतो, तो बाकीच्या इलेक्ट्रॉन्सवरती सुद्धा आदळतो. पण आदळलं तरी स्वतःकडची एनर्जी त्या दुसऱ्या इलेक्ट्रॉनला तो देत नाही. म्हणजे राहिलेली जी एनर्जी आहे ती काय होते, इलेक्ट्रॉनच्या कायनेटिक एनर्जीमध्ये काय होते, कन्वर्ट होते. लक्षात आलं. हे काय, सेकंड वेज. म्हणजे मिळालेली एनर्जी काय केली, इलेक्ट्रॉननं 2 कामासाठी वापरली. पहिलं, त्या ॲटमपासून वेगळं होण्यासाठी. लक्षात आलं. त्यालाच काय म्हणतो आपण, फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन. आणि राहिलेली जी एनर्जी आहे इलेक्ट्रॉनची ती कशामध्ये कन्वर्ट झाली, ते इलेक्ट्रॉनच्या कायनेटिक एनर्जीमध्ये. लक्षात आलं. बघा त्याच्यानंतर बघा, आता आपल्याला त्या आइन्स्टाईनचं जे फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन आहे, हे जे आपण काय ॲझम्पशन्स बघितले त्याच्यावरून आपल्याला काय करायचं आहे, इक्वेशन डिराईव्ह करायचं आहे. आता इलेक्ट्रॉनकडं जी एनर्जी आहे ती कोणती एनर्जी आहे पोरांनो, कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जीच काय, कारण इलेक्ट्रॉन कसा आहे, मोशनमध्ये आहे. लक्षात आलं. आणि इलेक्ट्रॉन मोशनमध्ये असल्यामुळं त्याच्याकडं असणारी जी एनर्जी आहे ती कोणती पोरांनो, कायनेटिक एनर्जी. म्हणून काय लिहिलं बघा, इक्वेशन 1/2 mv² मॅक्स इज इक्वल टू एच न्यू मायनस 5 लक्षात आलं. म्हणजे इलेक्ट्रॉनकडे जी राहिलेली एनर्जी होती ती किती होती, एच न्यू मायनस 5 लक्षात आलं. ती काय झाली, त्या ठिकाणी कन्वर्ट झाली. लक्षात आलं. कशामध्ये कन्वर्ट झाली, सांगा मला, कशामध्ये कन्वर्ट झाली, तर कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. लक्षात आलं. 2 म्हणून काय म्हटलं, इक्वेशन त्याला 1. मग एम म्हणजे काय पोरांनो, मास ऑफ इलेक्ट्रॉन. आणि व्ही मॅक्स म्हणजेच काय, मॅक्झिमम व्हेलॉसिटी ऑफ इलेक्ट्रॉन. आता त्यानंतर खाली इक्वेशन बघा, सेकंड इक्वेशनच्या वरती जी इक्वेशन आहे बघा, काय, ई व्ही नॉट इज इक्वल टू 1/2 mv² मॅक्स. आता हे इक्वेशन कुठून आलं बघा, ज्या वेळेस आपण काय करतो, जे ऑब्झर्वेशन बघितली त्या ऑब्झर्वेशनमध्ये आपण एका पॉईंटला काय करतो, जी कलेक्टर प्लेट आहे त्या कलेक्टर प्लेटवरचं पोटेन्शियल काय करतो आपण, डिक्रीज करत जातो. आणि डिक्रीज करत गेल्यानंतर एका पोटेन्शियलला त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन्स थांबतात. बघा, इलेक्ट्रॉन्स थांबतात. कधी थांबतात, ज्यावेळी कलेक्टर प्लेटवरचं जे पोटेन्शियल आहे ते पोटेन्शियल काय होतं, निगेटिव्ह होतं. आणि इलेक्ट्रॉन थांबल्यामुळं त्या ठिकाणचा करंट काय होतो, 0 होतो. आणि त्या पोटेन्शियलला आपण काय म्हणतो, स्टॉपिंग पोटेन्शियल. म्हणजे इलेक्ट्रॉनची जी कायनेटिक एनर्जी आहे ती सडनली कशामध्ये कन्वर्ट होते, कशामध्ये होते कन्वर्ट, पोटेन्शियल एनर्जीमध्ये होते. पोटेन्शियल एनर्जीमध्येच का होते,
कारण त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन काय होतो, रेस्ट होतो. आणि कोणताही ऑब्जेक्ट, कोणताही पदार्थ जर रेस्ट फॉर्ममध्ये असेल तर त्याच्याकडे असणारी जी एनर्जी आहे ती कोणती असते पोरांनो, पोटेन्शियल एनर्जी. म्हणून EV0 इज इक्वल टू काय लिहिलं आहे, 1/2 mv² मॅक्स. लक्षात आलं. आता EV0 ही इक्वेशन कुठून आलं, म्हणजे ही पोटेन्शियल एनर्जी इक्वेशन कुठून आलं, तर इलेक्ट्रोस्टॅटिक नावाचा आपला धडा आहे. लक्षात आलं. इलेक्ट्रोस्टॅटिक्स नावाचा धडा आहे इयत्ता 11वीमध्ये. त्या इलेक्ट्रोस्टॅटिकमध्ये W इज इक्वल टू Q इंटू V फॉर्म्युला आहे. Q म्हणजे चार्ज आणि V म्हणजेच काय, पोटेन्शियल. लक्षात आलं. मग त्या Q म्हणजे इथं कोण आहे, इलेक्ट्रॉन. लक्षात आलं. आणि पोटेन्शियलसाठी काय आपलं स्टॉपिंग पोटेन्शियल. त्याच्यावरून ते इक्वेशन काय घेतलं त्या ठिकाणी घेतलेलं आहे. लक्षात आलं. म्हणजे कोणतं इक्वेशन कुठून आलं हे आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. W इज इक्वल टू काय फॉर्म्युला असतो, Q इंटू V. W म्हणजेच काय पोरांनो, वर्क डन. आणि वर्क डन आणि पोटेन्शियल एनर्जी काय असते, इक्वल असते. म्हणून काय लिहिलं आहे, EV0 इज इक्वल टू 1/2 mv² मॅक्स. दोन्ही एनर्जी काय आहेत पोरांनो, इक्वल आहेत. काय इक्वल आहेत, कारण ज्यावेळी इलेक्ट्रॉन मोशनमध्ये असतो त्यावेळी काय होती ती की कायनेटिक एनर्जी होती. आणि ज्यावेळी इलेक्ट्रॉन रेस्ट झाला त्यावेळी ती काय झाली, पोटेन्शियल एनर्जी झाली. लक्षात आलं. लक्षात आलं. त्याच्यानंतर काय म्हटलं आपण बघा, वरच्या इक्वेशन 1 वरून काय केलं आपण, त्या ठिकाणी 1/2 mv² मॅक्सच्या ऐवजी काय टाकलं, hν मायनस φ0 काय केलं, व्हॅल्यू पुट केली. लक्षात आलं. आणि त्या इक्वेशनला काय म्हटलं आपण, इक्वेशन नंबर 2, EV0 इज इक्वल टू hν मायनस φ0. लक्षात आलं. नाव वी कॅन एक्सप्लेन ऑल ऑब्झर्वेशन्स बाय यूजिंग दिस आइन्स्टाईन्स फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन. म्हणजे हे जे काय आइन्स्टाईनचं फोटो इलेक्ट्रिक इक्वेशन आहे, ह्या फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनवरून जे काही आपले ऑब्झर्वेशन्स आहेत ते ऑब्झर्वेशन आपण काय करू शकतो, व्यवस्थित पडताळून पाहू शकतो. लक्षात आलं. किंवा एक्सप्लेन करू शकतो. त्याच्यामध्ये पहिलं ऑब्झर्वेशन काय सांगितलं त्यांनी, इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडंट रेडिएशन इज डिक्रीजेस. म्हणजे जी फ्रिक्वेन्सी आहे ती फ्रिक्वेन्सी आपण काय केली आहे, डिक्रीज केली आहे. ऑब्झर्वेशन बघितलेत आपण, डिक्रीज केलं. इफ द फ्रिक्वेन्सी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन इज डिक्रीजेस द कायनेटिक एनर्जी ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स ऑल्सो डिक्रीजेस. तुम्हाला माहिती आहे की जशी फ्रिक्वेन्सी कमी होईल तशी कायनेटिक एनर्जीसुद्धा काय होईल, कमी होईल. काय एनर्जी कमी होईल, तुम्हाला सांगितलं की जसं फ्रिक्वेन्सी कमी होत जाईल तसं फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनसुद्धा काय होतो त्या ठिकाणी बदलत जातो. अँड फायनली बिकम्स 0. म्हणजे ज्यावेळी फ्रिक्वेन्सी जी थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सीपेक्षा काय असेल, कमी असेल, त्यावेळी इलेक्ट्रॉन्स इमिट होणार नाहीत. जर इलेक्ट्रॉन्स इमिट झाले नाहीत तर त्या ठिकाणी कायनेटिक एनर्जी काय असेल पोरांनो, 0 असेल. म्हणून काय म्हटलं आहे, अँड फायनली बिकम 0 फॉर पर्टिक्युलर फ्रिक्वेन्सी μ0. दिस फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी. म्हणजे ह्या फ्रिक्वेन्सीला कसलेही इलेक्ट्रॉन्स इमिट होत नाहीत. लक्षात आलं. आणि इलेक्ट्रॉन्स इमिट न झाल्यामुळं त्या ठिकाणी काय राहतं, कायनेटिक एनर्जी 0 राहते. म्हणून काय केलं, न्यू इज इक्वल टू काय म्हटलं, μ0. त्या कंडिशनला काय बघा, कायनेटिक एनर्जी 1/2 mv² मॅक्स इज इक्वल टू 0. इलेक्ट्रॉन्स इमिट झाले नाहीत. लक्षात आलं. तर कायनेटिक एनर्जी काय असणार, 0. लक्षात आलं. मग ही व्हॅल्यू काय केली, पुट केली. बघा hν मायनस φ0 केलं, hν मायनस φ0 1/2 इक्वेशन 1मध्ये काय केली, 1/2 mv² मॅक्सच्या ऐवजी काय व्हॅल्यू काय पुट केली, 0 पुट केली. मग इक्वेशन काय मिळालं मला, 0 इज इक्वल टू hν0 मायनस φ0. न्यूच्या ऐवजी काय केलं आपण, μ0 टाकलं. लक्षात आलं. कारण त्या फ्रिक्वेन्सीलाच कायनेटिक एनर्जी काय असते, 0 असते. मग आता काय मिळालं बघा, इकडचं मायनस φ0 इकडे घेतल्यामुळे काय झालं, प्लस झालं. म्हणजे φ0 इज इक्वल टू काय, hν0. हे इक्वेशन नंबर काय मिळालं मला मुलांनो, इक्वेशन नंबर 3. आता हेच इक्वेशन काय केलं, आइन्स्टाईनच्या फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनमध्ये पुट केलं. म्हणजे φ0ची किंमत काय केली मी, इक्वेशन 2मध्ये पुट केली. काय मिळेल मला, काय मिळेल बघा, EV0 इज इक्वल टू hν मायनस φ0 इक्वेशन आहे. लक्षात आलं. मग EV0 ऐवजी मी काय लिहिलं त्या ठिकाणी, 1/2 mv² मॅक्स इज इक्वल टू hν मायनस hν0. लक्षात आलं. त्याच्यामध्ये h काय काढला, कॉमन काढला. ब्रॅकेटमध्ये काय शिल्लक राहिलं, 1/2 mv² मॅक्स इज इक्वल टू h इंटू न्यू मायनस न्यू नॉट. लक्षात आलं. म्हणजे हे जे काय फर्स्ट ऑब्झर्वेशन आहे ते आपण काय केलं, आइन्स्टाईनच्या फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनवरून काय केलं, एक्सप्लेन केलं. राहिलेले जे ऑब्झर्वेशन्स आहेत काय करू आपण नेक्स्ट लेक्चरला काय करू, एक्सप्लेन करू. धन्यवाद.